आपल्या घरातील देवघर कसं असावं याचे काही नियम आहेत. खूप महत्त्वाचे आहेत. खूप माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही. कारण काय होतं, आपल्याकडून नकळत देवघराबाबत काही ना चुका घडत असतात. त्यामुळे आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवांचे घर आहे. मग त्याबाबत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे आपल्याला माहीत असले पाहिजे ना. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण राहत नाही, त्या घराला शोभा देखील येत नाही. बाहेर जाऊन कितीही आपण देवदेव केलात ना, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर त्याला काय अर्थ आहे. म्हणून आपल्या घरात छोटंसं का होईना प्रत्येकाकडे देवघर असलंच पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतं. पण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही नियम बघणार आहोत. देवघरात पाळावयाचे नियम. सगळ्यात आधी काय म्हणते, देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट किंवा लाल रंग, म्हणजे आपल्या पाटाला किंवा देवघराला लाल किंवा केशरी रंग असावा. त्याचबरोबर आपलं देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचं असतं. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना आंघोळ घालण्याचं जे पाणी असतं ना, ते तुम्ही स्वच्छ घ्या. जे आपण पिण्यासाठी पाणी वापरतो तेच आपल्याला देवाच्या आंघोळीसाठी पाणी घ्यायचं असतं. आणि ते जे पाणी आहे ते चुकूनही तुळशीला घालायचं नाही. तुम्ही कुठल्याही झाडाला ते पाणी टाकू शकता, पण देवांची आंघोळ केलेलं पाणी हे तीर्थासमान असतं. ते पाणी तुम्ही कुठल्याही झाडाला टाकू शकता. तुळशीला यासाठी टाकायचं नसतं, कारण आपण त्यामध्ये शिवपिंडीला अभिषेक केलेला असतो. त्यामुळे आपल्याला ते पाणी तुळशीमध्ये टाकायचं नसतं. त्याचबरोबर तुळशीला आपण जेव्हा जल अर्पण करतो ते सुद्धा आपण शुद्ध आणि निर्मळच घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे एकाच देवाची मूर्ती 2-2, 3-3 नाही ठेवायच्या. कशाला, गणपती 2 असले तरी चालणार, बाळकृष्ण असले तरी 2, पण ठीक आहे 2 असले तरी ठीक आहे, पण एकदम जास्तही ठेवू नका. कारण कसं आहे ना, आणि ज्या देवांची आपण सेवा करत नाही असं तर अजिबातच ठेवू नका. कुठल्याही आपण काय करतो, कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलो की तिथून देव घेऊन येतो, त्याची तुमच्याकडनं सेवा होत नाही तर तुम्ही ते आणून करणार काय. आपल्याला त्याचा दोष लागतो. त्यामुळे ज्या देवांची तुम्ही सेवा करता त्यांचीच मनापासनं करा. उगाचच आणून ठेवून त्याचा काही अर्थ नाही आहे. त्याचबरोबर आपल्या घरात म्हणजे देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नका. कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र फार कठीण आहे आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. त्यामुळे काय होतं, आपल्याकडून जर व्यवस्थित पाळलं गेलं नाही ना तर आपल्याला त्याचे दोष लागू शकतात. म्हणून सांगेन, शक्यतोवर आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. आणि दररोज देवपूजा करताना ना प्रथम गणपतीचीच पूजा करायला हवी. गणपतीचीच आंघोळ घालावी, गणपतीला आसनस्थ करावे आणि गणपतीलाच हळदी कुंकू वाहायचं असतं. त्याचबरोबर देवघरात नंदी नागासहित एकत्र अशी महादेवाची पिंड असू द्या. म्हणजे पिंड अशी की त्याला नाग त्याचबरोबर नंदी असं चिटकून पण पिंड मिळतात बघा, तशी पिंड तुम्ही ठेवू नका. कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो असं म्हणतात आणि त्यामुळे आपल्यावर संकटसुद्धा उद्भवू शकतं. म्हणून ही शिवपिंड ही फक्त सेपरेट अशी सिंगलच असावी. आता आपल्याला आपली कुलदैवत किंवा कुलदेवी माहीत असणे खूप जास्त गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपली त्यांच्याकडनं सेवा होणार नाही आणि आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावं लागतं. आपल्या देवघरात आपल्या कुलदैवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. आपण जेव्हा आता आपण देवाला जी फुले वाहतो ते म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी काढतो तर ते निर्माल्य म्हणतं, कारण ते सुकून जातात. तर ती फुले तुम्ही तुमच्या घरामध्ये तशीच साठवून ठेवू नका. त्यामुळे खूप नकारात्मकता पसरते आणि त्याच्याने वास्तुदोषसुद्धा निर्माण होतो. कटकटी होतात, भांडणे होतात. त्यामुळे निर्माल्य हे वेळच्या वेळी तुम्ही विसर्जन करत जा. आता देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे करून ठेवायचे नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावं व देवांचे तोंड पूर्व किंवा उत्तर या दिशेला असावेत. पण शक्यतो तुमचं देवघर जे आहे ते पूर्व पश्चिमच तुम्ही ठेवा आणि ईशान्य कोपऱ्यामध्येच तुम्हाला ते ठेवायचं असतं. त्याचबरोबर तुमच्या देवघरात शाळीग्राम असेल
तर शाळीग्रामावर लक्षात ठेवा, कधीही अक्षदा वाहायच्या नसतात. शिवपिंडीला कधीही हळदी कुंकू वाहायचं नाही. शिवपिंडीला नेहमी भस्मच वाहायचं असतं. त्याचबरोबर ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्राने देवपूजा करायची नाही. देवांना कधीही एका हाताने नमस्कार करायचा नाही. देवांना दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन मनापासनं भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत नक्की पोहोचतो. आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल किंवा तूप एकत्र करून कधीही घालायचं नाही. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा हा नेहमी वेगळाच ठेवावा. त्याचबरोबर समईच्या ज्योतीवर, निरंजनावर किंवा दुसरा कुठलाही देवा म्हणजे एकावर एक कधीही दिवे पेटवायचे नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुपाच्या दिव्याने तेलाचा दिवा आणि तेलाच्या दिव्याने तुपाचा दिवा तर चुकूनही पेटवायचा नाही. त्याचबरोबर दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. आता का, तर जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून त्या 2 वाती लावल्या जातात. आता देवघरात घंटी जरूर असायलाच पाहिजे. सकाळ संध्याकाळ घंटीचा नाद आपल्या घरामध्ये व्हायलाच हवा. घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं म्हणतात. घंटी न झाल्यामुळे घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक होतं. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यात जर टोपी असेल तर ती काढून देवाला नमस्कार करायचा. देवापुढे नतमस्तक व्हायचं. पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्रपठण करतो ती मोठ्या आवाजात म्हणायची. परंतु जर आपण देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेतच केलेले कधीही चांगले. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावायचा. पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने, देवांना करंगडीच्या शेजारील बोटाने. त्याचबरोबर स्वतःला मधल्या बोटाने गंध लावायचा असतो आणि इतरांना अंगठ्याने गंध लावायचा असतो. त्याचबरोबर देवाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये कधीही मीठ वाढू नये. त्याचबरोबर कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये. कारण काय होतं, हे सर्व पदार्थ तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाही. त्याचबरोबर मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची दाट शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. त्याचबरोबर देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावे. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला चुकूनही लावू नये. देवघरात अगदी समोरच तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी. त्याचबरोबर देवघरात पूर्वजांचे फोटोसुद्धा लावायचे नाही. पूर्वजांचे फोटो लावण्याची दक्षिण दिशा हीच योग्य आहे. त्याचबरोबर घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी का होईना सूर्यप्रकाश व ताजी हवा पोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआपच नष्ट होतील. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जातं. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि कुलदेवतेचा टाक असणे खरंच आवश्यक आहे. टाक, मूर्ती, फोटो असायलाच पाहिजे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुम्हाला तांदळात ठेवायची असते. त्याचबरोबर लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती देखील असणं आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झालीच पाहिजे. म्हणूनच महालक्ष्मीची आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेली मूर्ती असावी. उभी मूर्ती असू नये. ती कमळामध्येच विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. ती आपल्या घरी स्थिर राहते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. अडगळ ही देवघराच्या वरती चुकूनही ठेवू नये. आपलं पूजेचं सामानसुद्धा एखादा खाली ड्रॉवर करून त्याच्यामध्ये ठेवावं. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा. इकडे तिकडे पसरलेलं नसावं. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. पूजेचं सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावं. त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मळता व सात्विकता व पवित्रता राहते. देवघरात यंत्र असेल तर ते उभे मांडू नये. जमिनीशी समांतर अशी मांडावी आणि यंत्र अखंड असावीत. ती जोडलेली नसावी.
आता काय होतं ना, काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते, इथे देवघर भिंतीवरच अडकवून उभ्यानेच पूजा केली जाते, तरी चालतं. देव आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ देवघरात समई दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावा, तसेच धूप अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावी, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो, वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो. त्यांच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा फोटो किंवा सापडलेले देव यांची पूजा किंवा हे आपल्या घरात ठेवू नये, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा करतो ती मान्य होत नाही. हे काही जे महत्त्वाचे नियम असतात ते आपल्याला पाळायचेच असतात. हे आपल्या देवघराशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे आनंदी राहतं आणि आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात, शांतता राहते. हे आपण करायलाच हवं.